एक वृद्ध गृहस्थ सिग्नलला गाडी थांबल्यावर आपल्या खेळण्यांची टोपली घेऊन गाडीतील व्यक्तीला खेळणी घेण्याचा आग्रह करत होते. आपल्या लहान लेकरासाठी घ्या, प्लीज एक तरी खेळणे घ्या, ते तळमळीने सांगत होते. प्रत्येक वेळी सिग्नल पडला की त्यांच्या मनात आशा निर्माण होत असे आणि ते पुन्हा उत्साहात खेळणी विकायला पुढे होत असत. परंतु आज खायला काही घेईल एवढे देखील पैसे मिळत नव्हते. रात्रीचे 9 वाजले होते आणि ते वृद्ध गृहस्थ हताश होऊन बसले होते. रंगीबेरंगी खेळण्यांकडे ते एकटक पाहत होते. घरी आजारी बायको त्यांची वाट पाहत होती. तेवढ्यात एक कार येऊन सिग्नलला थांबली आणि त्यांच्या कानावर आवाज आला, काका, हा खुळखुळा कितीला आहे? तो आवाज ऐकताच ते व्यक्ती धावतच गाडीजवळ गेले. मॅडम घ्या, फक्त 20 रुपये. आणि तो फुगा कितीचा? 10 रुपयाला आहे मॅडम. तुम्हाला कमीमध्ये देत आहे, कारण आज जेवण विकत घेण्या इतके देखील पैसे जमा झाले नाहीत. त्या वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यातील पाणी त्या कारमध्ये बसलेल्या महिलेला दिसले. तिने पर्समधून 100ची नोट काढली आणि म्हणाली, काका, सगळे राहू द्या. परंतु 100ची नोट पाहून त्या वृद्ध व्यक्तीचा स्वाभिमान जागा झाला आणि ते त्या महिलेला म्हणाले, मॅडम, मी भिकारी नाही आहे. प्लीज खेळणी घ्या आणि मला पैसे द्या. ती महिला आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, तुम्ही शिकलेले दिसता, मग असे खेळणी का विकता? सगळा नशिबाचा खेळ मॅडम. आज मला सहानुभूतीपेक्षा पैशाची जास्त गरज आहे. तुम्ही देणार असाल तर माझ्याकडील खेळणी खरेदी करून पैसे द्या. त्या महिलेने आणखी एक खुळखुळा आणि फुगा खरेदी केला आणि त्या गृहस्थांना 60 रुपये देऊन ती निघून गेली. आता ती महिला रोजच येऊ लागली आणि त्या गृहस्थांकडून वेगवेगळी खेळणी खरेदी करू लागली. ते वृद्ध गृहस्थ आता त्या महिलेला ओळखू लागले होते. एक दिवस ती महिला आलीच नाही. ते गृहस्थ तिची वाट बघत होते, कारण जेव्हा काहीच कमाई होत नसे तेव्हा त्या महिलेकडून मिळणाऱ्या पैशातून त्यांचा जेवणाचा प्रश्न सुटत असे. ती महिला त्यांचा आधार बनली होती. ते वृद्ध गृहस्थ विचार करू लागले, का बरे आली नसेल ही मुलगी? आजारी तर नसेल ना? त्याने त्या महिलेची काळजी वाटू लागली. हळूहळू त्या सिग्नलवर त्यांची कमाई कमी होऊ लागली. दिवसभर उभे राहून देखील खाण्याइतके पैसे पण मिळत नव्हते. त्यामुळे ते आजूबाजूच्या सोसायटीमध्ये खेळणी विकण्यासाठी फिरू लागले. फिरता फिरता ते एका आलिशान सोसायटीजवळ येऊन थांबले. त्या सोसायटीच्या मोठ्या गेटच्या बाजूला त्यांनी आपले बस्तान बसविले आणि वेगवेगळ्या खेळण्यांची नावे घेऊन ते ओरडू लागले. बऱ्याच मुलांनी त्यांच्याकडून फुगे, खेळणी घेतली. त्यातून त्यांची थोडी कमाई होऊ लागली. आता ते रोजच खेळणी विकायला तेथे येऊ लागले. परंतु सोसायटीचा वॉचमन त्यांना हटकू लागला. ते आता गेटपासून लांब अंतरावर खेळणी विकण्यासाठी उभे राहू लागले. एके दिवशी त्या वृद्ध गृहस्थांना ती खेळणी विकत घेणारी महिला गाडीतून उतरताना दिसली. ते विचार करू लागले की ती महिला याच सोसायटीत राहत असावी का? एकदा गाडीतून जात असताना त्या महिलेने त्या वृद्ध गृहस्थांना पाहिले आणि गाडी थांबवली. तिने त्यांची विचारपूस केली. ती महिला म्हणाली, माझे नाव रूपा आहे. मी या सोसायटीत राहते. पण काका, तुम्ही इथे कसे काय? हल्ली सिग्नलवर माझा धंदा होत नव्हता, म्हणून मी सईकडे फिरत असतो. तिने त्या गृहस्थांना तिच्या घरी चालण्याची विनंती केली, परंतु त्यांनी नकार दिला. रूपा जबरदस्तीने त्या गृहस्थांना तिच्या घरी घेऊन गेले. त्यांना पाणी दिले आणि जेवायलाही दिले. ती त्यांना म्हणाली, मी जेवण बांधून देते, ते घरी घेऊन जा आणि रात्री जेवा. परंतु त्यांनी नकार दिला. रूपाची 2 लहान मुले तिथेच खेळत होती. त्यांनी त्यांच्या हातात एक एक फुगा दिला. रूपा त्यांना म्हणाली, काका चला, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडते. त्या वृद्ध गृहस्थांनी नकार दिला, परंतु रूपाने जबरदस्तीने त्यांना तिच्या गाडीत बसविले आणि ती त्या गृहस्थांना सोडायला त्यांच्या घरी गेली. रस्त्यामध्ये जात असताना रूपाने विचारले, काका तुम्हाला मुले असतील ना? हो, मला 2 मुले आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मग ते तुम्हाला भेटायला येत नाहीत का? काय सांगू मुली, मी तुला, आमचे नशीबच खराब आहे. मुलांना आम्ही जिवंत आहोत की नाही याचे काहीही पडलेले नाही. ते त्यांच्या आयुष्यात दंग आहेत. तिने त्यांना गाडीतून उतरल्यावर पुढे जाऊ दिले आणि नंतर त्यांच्या मागून जाऊ लागले. त्यांचे घर म्हणजे एक छोटी झोपडी होती. फारसे सामान घरात दिसत नव्हते. एक जुनी खाट होती आणि त्यावर त्यांची पत्नी झोपली होती. जमिनीवर एक जीर्ण चटई होती. बहुधा त्या चटईवर
झोपत असावेत. तिने त्यांच्या पत्नीची विचारपूस केली. तिने त्या वृद्ध गृहस्थांना विचारले, काका, तुमचा मुलगा कुठे राहतो? त्याचा मला पत्ता द्या, मी त्याच्याशी बोलते. ते वृद्ध गृहस्थ म्हणाले, नको मुली, ते सगळं जाऊ दे. आम्ही आहोत तसं ठीक आहोत. त्यांनी त्यांच्या मुलाविषयी माहिती द्यायला नकार दिला. त्यामुळे रूपा त्यांचा निरोप घेऊन तिच्या घरी निघून गेली. अधूनमधून त्यांची भेट होत असे. रूपा त्या वृद्ध गृहस्थांकडून खेळणी विकत घेऊन त्यांना मदत करत असे. एके दिवशी रूपा पुन्हा त्या दाम्पत्याच्या घरी गेली आणि म्हणाली, काका, तुम्ही तर चांगले शिकलेले वाटता, पण असे काय झाले आहे की तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला आहे? नको गो मुली, तो विषय पुन्हा. आता त्या गोष्टी आठवल्या तरी खूप त्रास होतो. परंतु रूपा म्हणाली, तुम्ही मला तुमची मुलगी मानता ना, मग तुम्हाला मला सगळे सांगावेच लागेल. रूपाने खूप आग्रह केल्यावर ते गृहस्थ सांगू लागले, माझे नाव रघुनाथ आहे आणि ही माझी बायको शालिनी. आम्हाला 2 मुलं होती. आमचा कपड्याचा व्यवसाय होता. मी खूप कष्ट करून दोन्ही मुलांना शिकविले. मुलीचे लग्न होऊन ती अमेरिकेला स्थायिक झाली. मुलांनीही MBA केलेले आहे. सुरुवातीला तो व्यवसायात लक्ष घालत असे, परंतु त्याचे लग्न झाल्यानंतर त्याच्या बाहेर फिरायला जाणे प्रमाण वाढले. दुपारपर्यंत घरातच राहणे आणि त्यामुळे व्यवसायातील लक्ष कमी झाले आणि आमचा कपड्याचा व्यवसाय तोट्यात चालू लागला. कर्जाचे ओझे वाढत चालले. मुलाने दुकान विकून कर्ज फेडले. त्याच्या बायकोने त्याला नोकरी करण्याचा सल्ला दिला. त्याचे शिक्षण चांगले झाल्यामुळे माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळाली. परंतु त्यानंतर मात्र तो सगळं त्याच्या बायकोचं ऐकू लागला. त्याची बायको आम्हाला पोटभर जेवण पण देत नसे. तिचे सारखे टोमणे चालू असत. रात्रीचे उरलेशिवाय अन्न ती आम्हाला देत असे. त्यातच माझ्या बायकोचे आजारपण सुरू झाले. एके दिवशी सून म्हणाली, सासूच्या आजारपणामुळे माझ्या मुलांना त्रास होतो आहे आणि तिने आम्हाला घरातून निघून जायला सांगितले. त्यावेळी मुलगा देखील काही बोलला नाही. मी माझ्या आजारी पत्नीला घेऊन इथे आलो आहे. रूपा म्हणाली, काका, आपण काकींचे चांगल्या डॉक्टरकडे उपचार करू शकू. रघुनाथराव म्हणाले, नको गं मुली, तुझे आधीच खूप उपकार आहेत आमच्यावर. मग काका, आपण सरकारी दवाखान्यात जाऊया काकींना घेऊन. तिथे त्यांच्यावर मोफत उपचार होतील. रूपाने शालिनीबाईंचे सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. एके दिवशी रूपा रघुनाथरावांना म्हणाली, काका, आम्ही तुम्हाला पत्ता देते. त्या पत्त्यावर संध्याकाळी तुमची खेळणी विकण्यासाठी या. तिथे पार्टी आहे. खूप लहान मुलं येणार आहे. तुम्हाला चांगले पैसे मिळतील. रघुनाथराव रूपाने दिलेल्या पत्त्यावर ठरलेल्या वेळी गेले. त्यांना वाटले आज 4 पैसे जरा जास्तच मिळतील. त्यामुळे ते खुश होते. तिथे खूप मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. भरपूर मुले आली होती. रघुनाथरावांची बरीचशी खेळणी तिथे विकली गेली. ते खूप आनंदात होते. तेवढ्यात समोरून एक व्यक्ती आले. त्याला पाहून रघुनाथरावांना घामच फुटला. तो माणूस त्यांचा मुलगा अनिल होता. त्याने ओळख दाखविणे दूरच, पण त्यांच्या अंगावर तो ओरडू लागला. अनिलने वॉचमनला बोलाविले आणि म्हणाला, या म्हाताऱ्याला बाहेर काढ पहिला. याला आताच कोणी घेतले? तुला लक्ष ठेवता येत नाही का? रघुनाथराव रडायला लागले. त्यांनी हात जोडून माफी मागितली आणि बाहेर जाऊ लागले. तितक्यात रूपा समोरून आली आणि म्हणाली, मी घेतले आहे त्यांना आतमध्ये. मी त्यांना इथे खेळणी विकण्यासाठी बोलाविले आहे. रूपा त्या पार्टी ऑर्गनायझर कंपनीची मॅनेजर होती. ती अनिलला म्हणाली, तुझे वडील असूनही तू त्यांना ओळखत नाहीस? पण ते माझे काका आहेत. तुझ्यासारखा मुलगा त्यांना आहे हे त्यांचे दुर्दैव आहे. कोण हे माझे वडील? कोणालाही माझे वडील म्हणून सांगणारी तू कोण? रूपाने काही फोटो आणि कागदपत्रे त्यांच्यासमोर धरली आणि बोलली, आता तरी बघ तुला ओळखता येते का? रघुनाथराव रूपाला म्हणाले, मुली, हा माझा मुलगा नाही. तू यामध्ये पडू नकोस. मला घरी जाऊ दे. रूपा म्हणाली, काका, तुम्ही काहीही बोलू नका. मी पाहते काय ते. तुम्ही शांत व्हा. अनिल रूपाला म्हणाला, तू समजतेस काय स्वतःला? मॅनेजर असलीस म्हणून काहीही बोलशील? कागदपत्र तर पहा. त्या कागदपत्रांवर त्याचा फोटो आणि पूर्ण नाव होते. आता रघुनाथराव बोलू लागले, सोड पोरी तू. असला मुलगा काय कामाचा? याने फक्त स्वतःचा स्वार्थ साधला. त्याची बायको जसे सांगेल तसा वागत राहिला. त्याला काय कळणार आई वडील? याने त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून मला चोर ठरविले, तर हा काय आम्हाला बघणार? तितक्यात त्याची बायको मीना समोर आली आणि म्हणाली, अनिल हे आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. यांचं काही ऐकू नकोस. त्यांना आताच हाकलून दे. रूपाने पोलिसात जाऊन तक्रार केली.
पोलिसांनी सगळ्या कागदपत्रांची शहानिशा केली. अनिल आता खूप घाबरला होता. त्याने आईवडिलांची जबाबदारी घ्यायची मान्य केले. परंतु रघुनाथरावांनी त्यांच्यासोबत जाऊन राहण्यास नकार दिला. अनिलने त्याच्या आईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. रघुनाथराव म्हणाले, आजारपणामुळे आधीच ती खूप थकली आहे आणि आज जर तुला पाहिले तर तिला मागील तुझी कहाणी आठवेल आणि तिचा जीवच जाईल. मला तिला गमवायची नाही. ती माझा आधार आहे. अनिलला आता त्याची चूक लक्षात आली होती. त्याने खूप विनवणी केली, परंतु रघुनाथराव म्हणाले, तू एकदा आम्हाला घराबाहेर काढलेस तेव्हा आम्ही सहन केले, परंतु पुन्हा आमच्यासोबत असा वागलास तर आमच्यामध्ये सहन करण्याची हिंमत आता उरलेली नाही. स्वाभिमानी रघुनाथरावांनी मुलाकडे जाण्यास आणि त्याची कुठल्याही प्रकारची मदत घेण्यास नकार दिला. रूपाने त्यांना दुकानासाठी छोटीशी जागा मिळवून दिली. त्यांचे खेळण्यांचे दुकान तिथे चालू लागले. हळूहळू शालिनीबाईंची तब्येत सुधारू लागली. ते दोघे एकमेकांचा आधार बनून राहिले. रूपा त्यांना अधूनमधून भेटायला येत असे. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.